मंडळी, 25 जून रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या। या दिवशी नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण आवर्जून करावा। संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। या उपायासाठी एक नारळ घ्यावा। नारळ हा पाण्याने भरलेला असावा। त्यावर ओल्या शेंदुराच्या साहाय्याने त्रिशूल काढावं। हा नारळ घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यावा। तसेच आपल्या संपूर्ण घरावरून देखील आपण हा फिरवून मुख्य प्रवेशद्वारावरून देखील 7 वेळा उतरवून घ्यावा। त्यानंतर हा नारळ घेऊन देवघराजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यावा। नारळावर जेवढे कापूर ठेवता येईल तेवढं ठेवावं आणि देवघरातील प्रज्वलित दिव्याने हा कापूर प्रज्वलित करून घ्यावा। कापूर प्रज्वलित असेपर्यंत आपल्या कुलदेवीच्या नावाचा जप आपण करावा। संपूर्ण रात्रभर हा नारळ देवघरातच ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्याच्या प्रवाहात हा नारळ विसर्जित करावा। यामुळे घरातील वाईट नकारात्मक शक्ती नाहीशी होते आणि घरातील प्रत्येक सदस्याची उत्तरोत्तर प्रगती होत असते आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होऊन अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात आणि त्यामध्ये गतीही पाहायला मिळते। श्री स्वामी समर्थ।